बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, मूग, उडीद आणि कपाशी पिकांचे मोठे नुकसान झाले। शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय। त्यामुळे जगावे कसे हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिलाय। तर सरकार अजूनही पंचनामे आणि दौरा करण्यात व्यस्त आहे, मात्र प्रत्यक्षात मदत देत नाही। त्यातही पीक विमा मिळाला नाही। अनेक शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी मिळाली नाही। कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही। सरकारने खरेदी केलेली मका पिकाला 700 रुपये अनुदान द्या। यासह सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी 40,000 रुपये मदत द्यावी। या मागणीसाठी आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात संग्रामपूर तहसील कार्यालयावर मुक्काम मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात हजारो शेतकरी सहभागी झाले होते। तर मागण्या मान्य होईपर्यंत हा मुक्काम मोर्चा असणार आहे। सूर्या मराठी न्यूज साठी अनिल सिंग चव्हाण सह निलेश चिपडे, संग्रामपूर, बुलढाणा। तुम्ही इथं मुक्काम ठोकताय, नेमकं काय कारण आहे आंदोलन करण्याचं? आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेला हजारो शेतकरी आज या तहसीलमध्ये आपला हक्क मागण्यासाठी या सरकारच्या दालनामध्ये आलेला आहे। वास्तविक पाहता यावर्षी शेतकऱ्यांचे पाण्यामुळे सोयाबीन, मके, ज्वारी सर्व पिकं हे सडून पडलेले आहेत। शेतकऱ्यांनी या शेतीला लावलेला खर्च भरून सुद्धा निघत नाही अशी अवस्था या शेतकऱ्यांची झालेली आहे। आणि या सरकारने आणि पीक विमा कंपनीने या सरकारवर यावर्षीचा अन्याय केलेला आहे। मूग विम्याचे जे पीक विमे आहेत ते कंपनीने फेटाळलेले आहेत आणि सरकार सुद्धा मदत द्यायला तयार नाही। ही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। अनेक शेतकऱ्यांनी या विदर्भामध्ये आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत आणि म्हणून आज या बुलढाणा जिल्ह्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हजारो लोकांना घेऊन या तहसीलच्या समोर मुक्काम मोर्चा आणलेला आहे। जोपर्यंत या शेतकऱ्यांना हेक्टरी 40,000 रुपये नुकसान भरपाई भेटत नाही आणि पिकांना पीक विमा 100% मंजूर होत नाही। त्याचबरोबर मागील वर्षी जे सरकारने मका खरेदी करतो म्हटलं होतं पण खरेदी केला नाही। आज त्या मक्याचे 700 रुपयांनी मका कोणी घ्यायला तयार नाही। ती भावाची तफावत आहे, ती तफावत सुद्धा सरकार या शेतकऱ्यांना जोपर्यंत देत नाही आणि अनेक शेतकऱ्यांना अजून कर्जमाफी झाली नाही, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी मुक्कामाला आलेलो आहे। आणि जर का 2 दिवसामध्ये या सरकारनं या मुक्काम मोर्चाची आंदोलनाची दखल घेतली नाही तर 2 दिवसापासून या विदर्भातला शेतकरी आत्महत्या आंदोलन करणार आहे। आणि या विदर्भातील ज्या शेतकऱ्यांचे बळी जातील, ज्या शेतकऱ्यांचा जीव जाईल त्याला जबाबदार हे सरकार असेल आणि त्याचे परिणाम सुद्धा या सरकारला भोगावे लागतील। हा आमचा या सरकारला इशारा आहे। सूर्य मराठी न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल बटन अवश्य दाबा।